इथे अरे दादा होता आता इथे. तू पूर्ण ऐकलंस का? तुमच्या दोघांमध्ये ना सँडविच होतं माझं कायम. कधी तुम्ही दोघं एकत्र येणार आहात, कधी तुमचा सुसंवाद सुरू होणार आहे, कधी तुमचं नातं सुधारणार, त्या दिवसाची वाट बघतीये मी. देव जाणे कधी तो दिवस येणार ज्या दिवशी तुम्ही एकत्र याल. बाबांनी ठरवलं तर आता एकत्र येऊ शकतो, पण तुझा भाऊ असं नाही करणार. माहिती मला. सुलो हे बघ, मला आहे ना, मला त्यांच्याशी काहीच प्रॉब्लेम नाही. मी अजूनही त्यांच्यावर तेवढंच प्रेम करतो. त्यांनी आत्ता जर मला त्यांचा मुलगा म्हणून स्वीकारला ना, तर सगळं विसरून, सगळे अपमान त्यांनी केलेले विसरून पळत जाऊन त्यांच्या पाया पडेल, त्यांना मिठी मारेल. पण ते तसं करणार नाही. माहितीये मला, मी कितीही चांगलं वागलो ना, तरी मला माहितीये मला हेच सहन करायचं आयुष्यभर. काय सकाळी ए तू रडू नकोस ग. अरे बाबा नसले म्हणून काय आलं, माझी प्यारी सुलू आहे ना माझ्याजवळ. इकडे इकडे रडू नको, मी आलो थांब. आणि हे काय कोट नाही आणलास? थांब मी आणते. हा काय झालं असेल आत्ता सकाळी तिकडे? काल रात्री दीप वाचला, पण आज सकाळी पुरुषोत्तम काका आणि दीप समोर आले असतीलच ना. मग पुन्हा वाद झाला असेल का? की ताईने सगळं सांभाळून घेतलं असेल? नाही, स्वतःला इतके प्रश्न विचारत बसण्यापेक्षा फोन करून विचारलेलंच बरं. कोणी आहे का घरात? ये ना, ये आत ये. आई अगं. मनोज, काय झालं रे? असं तोंड का पडलंय तुझं? संपलं, सगळं संपलं ज्योती. काय संपलं? काय बोलतोस तू? सांगतो. तुला आठवतंय ज्योती, आपण तुझ्या रिक्षाच्या बॅचसाठी अप्लाय केलं होतं? हो, मग त्याचं काय? त्याचं काम झालंय. आता या बॅच बघ. आता या बॅच साठी फेऱ्या मारणं, कोणाचे टोमणे ऐकणं, धमक्या सहन करणं सगळं बंद, सगळं संपलं. तेच सांगतोय. हे बघ. काय रे तू काय करतोस? मी केवढं टेन्शन घेतलं. अरे काय रे मनोज, एवढी चांगली बातमी आणि असं सांगतोयस? अहो काकू, अशी सांगितली नसती बातमी ते एक्साइटमेंट राहिली असती का? मजा आली असती का? चल येतो मी. अगं मोठं भाडं आहे. अरे थांब ना थोड्या वेळ. मनोज, अरे इतके दिवस दादाचा बॅच वापरत होते, आता माझ्या हक्काचा बॅच वापरेन. थँक्यू सो मच. थँक्यू मनोज. उगाच आता फॉर्मॅलिटी वगैरे नको हा ज्योती. हा बॅच घे आणि मस्तपैकी कामाला लागा आता. चल येतो, मोठं भाडं मारायचे. चला अगू. नक्की यायचं. हो. सावकाश जा. थँक्यू. अरे बस काय. चला अगू. आई कसा आहे ग हा? किती टेन्शन दिलं आपल्याला. आई हे काय? ये जा.
हो. अभि, बघितलंस का? आपली ज्योती एक एक पाऊल पुढे टाकतीये, हळूहळू एक एक संकट दूर करतीये. तू जसा शिस्तीचा होता ना, तशीच ज्योती सुद्धा आहे. एवढे दिवस ज्या गोष्टीची आतुरतेनं वाट बघत होतो, ते बॅचचं काम पूर्ण झालंय. देवाचे आशीर्वाद तिच्या पाठीशी आहेतच, आणि मला माहिती तू सुद्धा तिला आशीर्वाद देत असशील, नाही का? खूप खुश आहे मी. देवा पुढे ठेवते हा. कॉंग्रॅच्युलेशन, फायनली तुला मॅच मिळाला. ताई आता एकदम बिनधास्त रिक्षा चालव. चला आई बघ. ताई आता तुला रिक्षा चालवताना कोणी त्रास पण नाही देणार. बॅच लावून मस्त मजा कर. देवा, अभिजित गेल्यापासून सगळी जबाबदारी ज्योतीने तिच्या खांद्यावर घेतली. जीवाचं रान करून सगळं काही करते या घरासाठी. तुझ्या आशीर्वादामुळे हे सगळं शक्य होतंय. आता हे बॅचचं काम सुद्धा तुझ्या आशीर्वादानं झालंय. असाच माझ्या लेकीच्या पाठीशी कायम उभा राहा. चला आई, निघू आता, उशीर होतोय. अगं मला निघायचंय की कामावर. आता बॅच आलाय तर निघू दे ना लवकर. ज्योती, मी काय म्हणते, आज एक दिवस हा बॅच देवापुढे राहू दे. अगं म्हणजे आपल्या भावना पोहोचतील ना त्याच्यापर्यंत. आता बॅच मिळालाय तर इथे ठेवून काय करणार? मला कामाच्या ठिकाणी घेऊन तर जाऊ दे. हो माहितीये मला, पण हे बघ, एवढे दिवस तू मॅनेज केलंस की नाही? हा, बॅच न घेता जात होतीस. आज एक दिवस मी म्हणते म्हणून. बरं बाबा, ठीक आहे, चालेल. चला मी येते, उशीर होते. हो, शुभाशीर्वाद. नीट जा. चला मॅडम, तुम्हाला सोडायचं. जावा. बाय बाय. हो. ए दीप, तू रात्री कधी आलास? थोडा उशीरच झाला आणि मग डायरेक्ट बेडरूम मध्ये जाऊन झोपलो. आता कुठे निघालेस? आता एक मिनिट, बाबा भेटले का तुला? काही बोलले का परत? नाही, पण काल जे झालं त्यानंतर मी त्यांना त्यांच्या डोळ्यासमोरही नको आहे ना, म्हणून जरा जात होतो बाहेर. उगाच इथे राहिलो तर असून प्रॉब्लेम नको ना, म्हणून. दीप, नको काळजी करूस. काहीतरी चांगलं घडणार आहे म्हणून वाईट घडून चाललंय असं विचार कर. हे बघ, मला सांग, जिथे चढ असतो तिथे उतार पण असतो की नाही? आणि काल जे झालं त्यामुळे बाबांना खूप मोठा धक्का बसलाय अरे, आणि त्यातून बाहेर यायला त्यांना थोडा वेळ लागणार आहे. आता मला तुला हे सांगायला अजिबात बरं वाटत नाहीये, पण कितीही त्रास झाला तरी काही दिवस त्यांच्या समोर येणं टाळ. तुझ्यासाठी पण चांगलं आहे. आणि हे बघ, अजिबात एकटं समजू नकोस स्वतःला. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की यात तुझी काहीही चूक नाहीये. आणि आता काय बाबा, तुला सपोर्ट करणारा आणखी एक मेंबर वाढलाय आपल्या घरामध्ये. प्रीती वहिनी